पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे भाऊ. काय काम केलं नाही ना भाजपने. लई इथं रोड कम खड्डे जास्त आहे. स्मार्ट पण झालं नाही आणि चांगलं पण झालं नाही, काय पण नाही. अजून ते लई खड्ड्यात गेलेत आमच्या शहर. पालकमंत्री एकतर आपल्या शहरातले नाही आहे. पालकमंत्री आहेत त्यांच्या शहरात कसं आहे, त्यांना सोलापुरातला काय माहीत पडणार. आमदारची पालकमंत्र्याची ताकद नसते, ताकद पब्लिकची असते. फक्त विमानतळावरून चालत नाही. सोलापुरात उद्योगधंदे जसं पाणी, रस्ते, सगळ्या गोष्टी लागतात. कणखर नेतृत्व असेल तर पैसा आणला जातो शासनातून, पण तसं आजपर्यंत नेतृत्व सोलापूरला मिळालं नाही. सोलापूरचं दुर्दैव. एकदा येतात इलेक्शनच्या वेळेस येतात, एकदा हात जोडून जातात, संपलं विषय. निवडून दिला नंतर त्यांच्याकडे जावं लागतं. परत वेटिंग, आज नाही उद्या नाही, इकडे गेले तिकडे गेले. स्मार्ट सिटी आहे तुमची. स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट सिटीमध्ये कसं राहायला पाहिजे हे कसं स्मार्ट सिटीमध्ये रंगवण्यासाठी बनवले, काय ते वरचं छत बनवले, त्याला काय उपयोग होणार आहे, त्याचे काय दुकानदार आहे काय आहे त्याच्यामध्ये. आणि जे फुटपाथ केलेले आहे एवढी मोठी केलेली आहे, माणसाला जायला ना एक मोठी ट्रक आली किंवा बस आली त्याला जायला वेळ नाही, रस्ता नाही ना त्याला. स्मार्ट सिटीचं मिनिंगच काय इकडं. सगळे पूर्ण रोड खराब, हे खराब, 7 दिवसाला पाणी, काहीच सामान्य माणसाला का सगळ्यात त्रास होण्यासारखं सगळं कारभार चालू आहे इकडे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपला नेहमीचा कार्यक्रम म्हणजे लोकांमध्ये जायचं, लोकांना काय वाटतंय हे जाणून घ्यायचं आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत अतिशय निपक्षपातीपणे घेऊन जाण्याचा AP मराठीचा सातत्यानं प्रयत्न असणार आहे. तो यापूर्वी राहिलेला आहे, तसाच प्रयत्न सध्या मी या महानगरपालिका निवडणुकीमध्ये करतो आहे. त्यासाठी सध्या मी सोलापूर शहरामध्ये आहे. सोलापूर शहरातील हा जो परिसर आहे तो नेहमी मोठ्या गर्दीचा असतो, नेहमी मोठ्या गर्दीनं गजबजलेला असतो आणि नक्की तर लोकांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा माझा हा या ठिकाणचा प्रयत्न असणार आहे. नमस्कार. आता हे सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन लागले. आता नागरिक म्हणून आपल्या काय समस्या आहे? चांगल्या पद्धतीनं सोडवायला पाहिजे, हाच मोठा सगळ्यात आमचा हे असेल की आपण निवडून देतो या कॅन्डिडेट्सला, तर याने त्याचा आम्हाला चांगला फायदा करून द्यावा. जेणेकरून मेन तर हे धुळीचं जे प्रदूषण आहे रस्त्यावर बघताय तुम्ही सगळीकडे, तुम्हाला कचरा धूळ दिसेल. याच्यातून यांनी चांगली एक शिकवण घेऊन ना आम जनतेला म्हणजे ह्याच्यापासून लांब करणं हे यांचं काम आहे. महत्वाचं तुम्ही धूळ सांगताय, अजून काय प्रश्न आहेत जे महत्वाचे? पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे भाऊ. काय पाण्याचा प्रश्न? पाणी अजून सुद्धा 5 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी येतं. स्वातंत्र्य 70 वर्ष झाले तुमच्या सोलापूरला पाणी नाही. काय करायचं आता, हे मोठमोठे पुढारी साहेब जे आहेत यांनी याच्यात लक्ष घातलेलं नाहीये. तर सगळेजणच म्हणतायत ना पाणी देतो आम्ही. सगळे म्हणतात, पण अधिकार म्हणजे असं फक्त सांगण्यापुरतंच आहे असं वाटतं मला, किंवा असं कागदपत्रावर फक्त वाचण्यापुरतंच आहे, साईन करण्यापुरतंच आहे, दिशाभूल करण्यापुरतं आहे. आता सोलापूरचा जर विकास करायचा असेल तर 1-2-3 पर्याय तुमच्या पुढे ठळक दिसत आहेत. काँग्रेस एक म्हणजे महाविकास आघाडी, दुसरा भाजप आणि तिसरा अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना, असे 3 पर्याय तुमच्या सोलापूरकरांच्या समोर आहेत. तर कुठला पर्याय सोलापूरकरांना बेस्ट वाटेल असं वाटतंय? हे माझं स्वतःचं ओपिनियन जर म्हटलं ना सर, मला नाही वाटत एक ही याच्यामध्ये असेल बरं का. कारण सगळ्यांनाच दिलेला आहे सन्मान. आपण मागच्या 70-80 वर्षापासून जसं देश स्वतंत्र झालेला आहे म्हणतात, 70 वर्ष काँग्रेसला दिलं, त्याच्यानंतर भाजपला दिलं, त्याच्यानंतर मध्ये आपण साहेबांचं शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी पण होतं, त्याच्यात पण सत्ता दिलेली आहे. सगळ्यांना आपण देऊन बसलेलो आहे. आता कोण पर्याय, कोण सोलापूरला वाली कोण? नाही सांगू शकत सर. नाही सांगू शकत. आता अजून बघू काय सोलापूरकर आहे तिथं. नमस्ते. नमस्ते. अहो काय सोलापूरच्या समस्या काय आहेत तुमच्या? आमची समस्या लई आहे, इथं रोड कम खड्डे जास्त आहे. हे कोणच्या पण नगरसेवक असू दे प्रॉपर काम करत नाही. इथं बाहेरची सिटी बघा, आपली सिटी बघा, रोड कम खड्डे जास्त आहे इथं. आता महत्वाचं असं आहे की मग जरी खड्डे मोजवायचे असतील तर कोण पाहिजे, कुठला पर्याय पाहिजे तुम्हाला? आम्हाला शरदचंद्र पवार आणि एक MIM, दोन. आता इथं भाजप तर लय जोर लावलाय. काय काम केलं नाही ना भाजपने. आता भाजपकडे चालले ना सगळी लोक इथे. जाऊ दे ना, जाऊ दे. आता पालकमंत्र्यांतर इनकमिंग सुरू आहे सगळं. काय काम केलं नाही पालकमंत्रीने पण. आता काय
जर काम करायचं असेल तर तर तुतारी शरद पवार चंद्र नाहीतर MIM. होय होय दोघांच पुढे प्रयत्न पुढे फक्त. पुढे दोन्हीच पुढे. प्रयत्न फक्त इकडं आपल्या इकडं सोलापूरचा जर शरद- विकास करायचा हा. असेल तर कोण शरदचंद्रजी पवार साहेब आपण शहरात कुठे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी अरे ग्रामीण साहेब भागात ना दिल्लीपर्यंत गाजवलेली सत्ता आहे साहेब. बरं. साहेब आत्ता शांत बसलेले तुम्ही पुण्यात बघितलं की नाही तुम्ही बरं. काल बरं. ते सर्व नियोजन मध्ये पद्धत असते ते पूर्ण ते. बरं आता सोलापुरातल्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत? सोलापूरची समस्या म्हणजे सर्वात मोठी समस्या म्हणजे रस्त्याची आहे, बरं, पाणीची आहे बरं, आणि गोरगरीबची जनताची आहे बरं. आणि त्यांची कामाची आहे. बरं. त्याच्यासाठी आम्ही लढणार आहे. आता ही नरेंद्र मोदींनी घोषणा केली हा. स्मार्ट सिटी मध्ये तुमचं शहर दिलं हा. स्मार्ट झालं 2017 मध्ये झालं स्मार्ट सिटी मध्ये. हा ते आतापर्यंत झालं नाही ते. स्मार्ट पण झालं नाही आणि चांगलं पण झालं नाही, काय पण नाही. अजून ते पूर्ण अजून ते लई खड्ड्यात गेले आमच्या शहर. 1000 कोटीचा निधी दिलाय कुठं आहे तुम्ही बघा निधी कुठं आहे म्हणून. हा तुमच्या समोरच आहे सोलापूर इकडे समोर. आता हे पालकमंत्री जयकुमार गोरे ते 2 देशमुख यांच्यात सारखे हे खटके उडायला लागले काय त्यांच्यात काय त्यांच्या पक्षात काय मतभेद असतील ते. हा त्यामुळे त्यांचं चाललं विषय ते. काँग्रेसकडे तर माणसं नाहीत ना निघून चालली नाही ते आहे ते असं असतं नाही ते 3 तारखेला कळेल तुम्हाला कोण आहे कोण नाही इकडं मैदानमध्ये. होय थोडं पुढे बोला. सोलापूरचा विकास करायचा असेल तर कोण पाहिजे? सोलापूरचा विकास कसा आहे साहेब माहिती आहे का? इथं काँग्रेसची सत्ता आली, भाजपची आली, राष्ट्रवादीची आली आणि शिवसेनाची पण आली. मग त्याने आतापर्यंत विकास झालेला नाहीये. तुम्ही बघा पुढं रस्ते बघा, पाणीची समस्या लई जुनी आहे. आतापर्यंत काय झालं नाही सोलापुरात. पाण्याची आणि ड्रेनेजची एवढी समस्या आहे. तुम्ही कुठं पण जावा, कुठल्याही भागात जावा, सगळीकडे तेच प्रॉब्लेम. कोणी माणूस आला, कोणी निवडून आलं तर कोणी काम करत नाही. काय निवडून येऊन बसतं फक्त आपल्या घरात. ते आता महानगरपालिका निवडणूक आली, लोक परत तुमच्या पुढे आले मत मागायला. काय नागरिक म्हणून तुमच्या कशा प्रतिक्रिया असणार आहेत आता मत मागायला? आता काय ते कसं आहे त्यांची सोय झालेली आहे तशी की निवडणूक आलं की लोकांसमोर जायचं, खोटे आश्वासन करायचं आणि लोकांना काहीतरी जातीमध्ये भांडून आहे ना इलेक्शन लढायचं. त्यांच्याकडे आणि भाजपकडे तर एवढंच राहिलेलं आहे. 2 पक्षात आहे ना 2 समाजात टेर निर्माण करतात त्यांनी. एवढंच राहिलं त्यांच्याकडे. काय करायचं आपण? आता भाजपकडे जर लोक लई चालली ना, काँग्रेस सोडून भाजपमध्ये अहो मला एक गोष्ट सांगा साहेब, तुम्ही भाजपकडे 1400 उमेदवारांनी अर्ज भरलाय. त्यांनी आता 1400 अर्ज देणार आहे का निवडणुकीला? आपल्याकडे शहरात 102 नगरसेवकाचे. मग 1400 म्हणजे कसं देणार, कसं करणार तुम्ही सांगा. आता पालकमंत्र्याचं चुकतंय काय 2 देशमुखांचं चुकतंय? काय वाटतंय तुम्हाला? 2 देशमुखांचं कसं आहे, त्यांनी आपले विधानसभा क्षेत्रात काम केलेलं आहे. पालकमंत्री एकतर आपल्या शहरातलं नाही आहे. पालकमंत्री आहेत त्यांच्या शहरात. कसं आहे त्यांना सोलापुरातला काय माहीत पडणार की सोलापुरात काय चालतं आहे काय नाही. त्यांनी फक्त आता काहीतरी खोटे आश्वासन देऊन परत जात आहे. आणि 2 देशमुखचं कसं आहे, त्यांनी काय करत आहे त्यांचे कार्यकर्ते सांभाळत आहे आणि सर्व लोकांचे काम करत आहे. ते किंवा विजयकुमार देशमुख असू दे किंवा सुभाष देशमुख असू दे, दोन्ही आपल्या क्षेत्रात काम करत आहेत. दोन्ही आपल्या क्षेत्रात काम करतात. ठीक आहे, अजून काय सोलापूरकर आहेत? सोलापुरातल्या समस्या काय आहेत, अडचणी काय वाटतात? आम्ही ते खेडेगावचे. कुठलं गाव? तळेपरगा. तळेपरगा. तुम्ही साहेब? सोलापूर मध्य. सोलापूर मध्ये मधले सापडली मित्र. आता काय सोलापुरातल्या समस्या काय आहेत सांगा महत्वाचं. इलेक्शन आली सगळी या लागली ना आपल्याकडे. सोलापुराची समस्या कंटिन्यू तेच राहिलेली आहे. आता सुद्धा जर चेहरा मोहरा बदलायचा असला तर अजित पवार गट राष्ट्रवादी. बर, अजित पवार गट राष्ट्रवादी, ते आणि शिंदे सेना एकत्र झालेत. होऊ दे की एकत्र, पण अजित पवारचं जरा जास्त वर्चस्व होईल सोलापूरला. कारण आता सोलापूर म्हणलं की भाजपचा बालेकिल्ला म्हणते. 2 आमदार ह्यापूर्वी होते, आता तर 3 आमदार झालेत. 2 आमदार नाही 4 आहेत. अक्कलकोट पण आमदार तेच आहे. 4 आमदार जरी असले तर राष्ट्रवादी बालेकिल्ला करून टाकेल त्यांचं. पण कसं काय असं वाटतं तुम्हाला? 3 आमदार, ताकद, पालकमंत्री इथे येऊन बसले सोलापूर शहरात. आमदारची पालकमंत्र्याची ताकद नसते, ताकद पब्लिकची असते. त्या पब्लिकच्या ताकदीमुळं आणि सोलापुरात जास्त आता चर्चा तर राष्ट्रवादीचीच चालू आहे. कारण काय कशासाठी? अजित पवारमुळे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणे, लाडकी बहीण योजना, पुन्हा एकनाथ भाजपचं आहे ना सगळं. एकनाथ शिंदे असताना आली ना, भाजप असताना कुठं आली लाडकी बहीण? लाडक्या बहिणीचा फायदा भाजप नव्हता, एकनाथ शिंदेला होईल असं म्हणताय तुम्ही? एकनाथ शिंदे अजित पवार मिळूनच आहे की दोन्ही गट आता एकत्र झालेले आहेत.
एकत्र झाल्यामुळं सोलापुरात जास्तीत जास्त वर्चस्व राष्ट्रवादीचं आहे असं मला तर वाटतं. बरं, आता ही पाण्याचा प्रश्न लय मोठा आहे म्हणते सोलापूरला, काय बघा? सोलापुराचा पाण्याचा प्रश्न नाही, संपवलं आहे पाण्याचा प्रश्न. कारण का 4 दिवसाला पाणी तुम्हाला भरपूर 4 तास पाणी आहे. बरं 4 दिवसात पूर्ण पाणी साठवून ठेवायला जातं. बरं आता 2 दिवसानं करून म्हणून बरं, आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन दिले, पूर्ण होईल असं वाटतंय? होईल असं वाटतं. होय मित्रा, राहणार कुठला प्रॉपर? नई जिंदगी सोलापूर. नई जिंदगी सोलापूर. कोणाची हवा आहे नई जिंदगी? कुठल्या पक्षाचे? काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना? अभी चालू मेरे को राष्ट्रवादी लग रहा है मेरे को. राष्ट्रवादी. 2 राष्ट्रवादी है ना, अजित पवार की राष्ट्रवादी है, शरद पवार की राष्ट्रवादी है, कौन सी वो राष्ट्रवादी? अपने को नहीं मालूम. नहीं मालूम है. मैं हो, नमस्ते. सोलापूरकरांचे प्रश्न काय आहेत? मी इथला नाही, तुम्ही कुठला आहे? मी लातूरचा आहे. अजून काय सोलापूरकर आहेत? नमस्कार. सोलापूरकर म्हणून आपल्या समस्या काय आहेत? हां बोला. सोलापूरकर म्हणून आपल्या समस्या काय आहेत? निवडणूक आली, सगळी द्यायला लागलेत पुढे नेते. समस्या काय आहेत? समस्या सगळे सारखेच आहेत. समस्या बरं. पाणी, रस्ते, लाईट हे तर सगळ्याला मिळतेच. बरं. फक्त ह्या पक्षातले त्या पक्षात जायचं, त्या पक्षातले त्या पक्षात यायचं, आपापली स्वतःची पोळी भाजून घ्यायची. आता तुमच्या सोलापूर शहरात तर कहरच झालाय. म्हणजे रात्री इकडं असतो उद्या तिकडे असतो. हा, रात्री 12 वाजता एका पक्षात, सकाळी एका पक्षात 12 वाजता पक्ष प्रवेश झाले. झालेले आहेत की. तर आता हे सगळं राजकारण बघून एक सामान्य नागरिक म्हणून, सामान्य सोलापूरकर म्हणून काय वाटतं तुम्हाला? काही नाही, जो तो आपापला बघतोय. बरं. हा, सोलापूरचा पाहिजे तसा विकास झालाय का? कसं पाहिजे तुम्हाला सोलापूर? कसं पाहिजे? अजून खूप व्हायचं आहे. काय 1-2 गोष्टी सांगा की ज्या व्हायला पाहिजे. खूप शालेय शिक्षणाबद्दल खूप गोष्टी व्हायच्या आहेत अजून. बरं. आता स्मार्ट सिटी म्हणून तुमचं सोलापूर शहर नरेंद्र मोदींनी घोषणा केली की सोलापूर आम्ही स्मार्ट शहर सिटीच्या यादीत घेतोय. स्मार्ट दिसतंय सोलापूर? नाही, दिसत नाही. बरं, आता ह्या सगळ्यात तुम्हाला एक पर्याय निवडून द्यायचा आहे. म्हणजे काँग्रेस एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून, दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि शिवसेना एकत्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजप आहे. तर सक्षम पर्याय कुठला वाटतोय की बाबा ह्यांना दिलं तर जरा बरं करतील? भाजपला दिलं तर बरं भाजप जर आता ह्यापूर्वी भाजपच होतं ना, आता पण भाजपला दिलं तर पूर्ण ताकदीनं जर दिलं तर भाजप करेल. बरं, मग ह्यापूर्वी पण बहुमत होतं ना भाजपला? करेल, भाजपलाच करेल. ते भाजपवर विश्वास आहे तुमचा? ठीक आहे. अजून काय? नमस्ते. काय सोलापूरकरांच्या समस्या काय आहेत? नाही सर, इथं गेल्या 15 वर्ष झालं भाजपची सत्ता आहे, पण जसा पाहिजे तसा शहराचा विकास झालेला नाही आहे. झालेलं नाही. कशा पाहिजे आलेला आहे विकास? आहेत सर, काही राजकारणातले त्रुटी आहेत, त्यामुळं काही प्रॉब्लेम आहेत. बरं, आता भाजप तर म्हणतंय आम्ही सोलापूर शहराचा कायापालट केला, विमानतळ आणलंय, बऱ्याच गोष्टी केल्या. सर फक्त विमानतळावरून चालत नाही. सोलापुरात उद्योगधंदे जसं पाणी, रस्ते सगळ्या गोष्टी लागतात. ते अजून त्या प्रमाणात मुबलक अजून अशा गोष्टी नाही आहेत ज्या व्हायला पाहिजे होत्या तसं. आता स्मार्ट सिटी वगैरे सगळं झाल्यासारखं दिसतंय का? नाही सर, अजून जसं एक्सपेक्टेड सोलापूरचा हे पाहिजे होतं तसं अजून झालेलं नाही. बरं, एक तरुण म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत ह्या राज्यकर्त्यांकडून? नाही, ह्या वेळेस सर म्हणजे असा अंदाज दिसतोय की काही आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती केलेली आहे. बरं. तर आता गेल्या 25 वर्षापासून भाजपची सत्ता आहे, बट सोलापूरकर ठरवतील की ह्यावेळेस नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं वाटतं. नव्या म्हणजे आता 2 आहेत, एका बाजूला काँग्रेस आहे आणि एका बाजूला अजित पवार आणि शिंदेसेना एकत्र आहेत. मग काँग्रेस की ह्या बाजूला शिंदेसेना अजित पवार? नाही, शिंदेसेना आणि अजित पवारला जाईल बहुमत असं वाटतं. काँग्रेस का नाही म्हणतात लोक? काँग्रेस नाही सर इथं, कारण काँग्रेसचा तुम्ही बघितलं असेल, आमदार होता, खासदार होता. बरोबर, खासदार आता खासदार आहे, पण ज्या पद्धतीत म्हणजे डेव्हलपमेंट पाहिजे होती तशी झाली नाही आहे. जी काँग्रेसच्या सत्यात पण झाली नाही, म्हणजे खासदार असून पण तसा पैसा आला नाही सोलापूरच्या विकासात. बरं, पण ते सत्ताधारी भाजप आहे म्हणून दिलं जात नाही असं आरोप करतात पर्यंत. नाही, तसं काय नाही आहे सर. पैसा जर म्हणजे कणखर नेतृत्व असेल तर पैसा आणला जातो शासनातून, पण तसं आजपर्यंत नेतृत्व सोलापूरला मिळालं नाही आहे. सोलापूरचं दुर्दैव. त्यावेळेस नवीन पर्याय म्हणून लोक अजित पवार शिंदेसेनेकडे जास्त कल असेल, कारण एकनाथ शिंदे साहेबांचा जो धाडसी निर्णय घेण्याची कॅपॅसिटी, त्यावरून शिंदेसेना वाटते. ठीक आहे. अजून काय नागरिक आहेत त्यांना विचारू. नमस्कार. आपल्या सोलापूरकरांच्या समस्या काय आहेत? समस्या लय मोठी समस्या. कुठली? हा, कुठली? पक्षाची. पक्षाची? कुठला पक्ष निवडायचा अवघड झालं. मग आता लोकांनाच कळ नाही, ह्यांनाच कळ नाही कुठला पक्ष निवडायचा, लोकांना कसं कळायचं? मग तेच ना, लय मोठा. तरी काय म्हणजे असं कधी ह्यापूर्वी झालं नाही? आता तुमचं वय किती? वय वर्ष 52. 52. या 52 वर्षात तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या, असं कधी झालं होतं का चित्र? नाही ना.
राजकारण पूर्वी कसं गुपित करायचे राजकारण, आता खुल्लम खुल्ला करायला राजकारण. त्यामध्ये लोक विश्वास ठेवायचं किती नाही ठेवायचं किती. आता तुमच्या सोलापुरात रात्री 12 वाजता पक्षप्रवेश व्हायला लागले. हां सांगा आता. हं? 12 वाजता आता समस्या काय आहेत सोलापूरकरांच्या? आता हे सगळे पक्ष येतात, तुम्हाला आश्वासन देतात, पुन्हा तरी काही सत्ता येते. पण सोलापूर नगरसेवकचं काय असतं, स्थानिक नगरसेवक नळ, ड्रेनेज, लाईट आणि रोड एवढं 3-4च असतो. बाकीचं काय करत नाही. एकदा येतात इलेक्शनच्या वेळेस येतात, एकदा हात जोडून जातात, संपला विषय. मी निवडून दिला, नंतर त्यांच्याकडे जावं लागतं, परत वेटिंग. आज नाही उद्या नाही, इकडे गेलेत तिकडे गेलेत. म्हणजे निवडणुकीला मतदानाच्या आपल्या आपल्या दारात आणि नंतर निवडून आले की आपण त्यांच्या दारात वेटिंग ते बी बघू करू, असं आहे त्याचे नियम, असं तसं सांगतो. चला मग आता साधारण ही सगळी संस्कृती पक्षाची बिघडायला लागली आहे, पण तरी पण एक पर्याय निवडायला लागणार आहे. आता तुमच्या पुढे 1-2-3 पर्याय आहेत. काँग्रेस आहे, महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत, भाजप स्वतंत्र आहे आणि अजित पवार आणि शिंदे सेना असं एक तिरंगी लढतीचं चित्र तुम्हाला दिसतंय. सोलापूरकर ह्यावेळेस कुणावर विश्वास ठेवतील असं वाटतं? राष्ट्रवादी, अजितदादा आणि शिंदे सेना. यंग ब्रिगेड तर विश्वास ठेवते त्यांच्यावर. जवळचे 40 ते 50 वयोगटाचे माणसं. काँग्रेस का नकारतील लोक? काँग्रेसवर तसं दिग्गज नेता राहिला नाही. दिग्गज नेता राहिले. आता प्रणिता शिंदे आहे, खासदार आहेत. खासदार कसं बहुमत ह्यांचं आहे ना, बहुमत त्यांचं आहे. आणि भाजप का नाकारतील? भाजप आहे चांगलं करायला चांगलं, पण एक वाईट करायला आहे मोदीजीने. हे काय सगळं सरकारी नोकऱ्या बंद करून प्रायव्हेट करलं. आणि लाडकी बहिणीचं वगैरे हे योजना काढून सगळे बेकार केले. रेट वाढवले, 1500 रुपये देतात आणि GSTचं रेट, तेलाचा रेट, शेंगाचं तेल, पुण्याचं वाढलं. यावेळेस बदल दिसेल इथं सोलापूर शहरात? थोडंफार होतं बदल, हळूहळू होतं सर, एकदम होत नाही, हळूहळू. ठीक आहे. सोलापूरकर का? प्रॉपर सोलापूर. बोला की. आता ही निवडणूक आली त्या, आमचं काय चाललंय की सोलापूर शहरात समस्या काय आहेत, तुम्हाला येणाऱ्या समस्या भेडसावणाऱ्या काय आहेत जास्त? त्याच्यामध्ये काय आपल्याला अनुभव नाही तेवढा, माहिती नाही तेवढा. म्हणजे रस्ता बिस्ता कसा आहे तर ड्रेनेज समस्या म्हणजे रोडचे पाईपलाईन आहे, ड्रेनेज पाईपलाईन आहे आणि रोडचे कोर्टामध्ये राहतो. सिद्धेश्वर पेठमध्ये पाणी वगैरे काय नाही, पाणी नाही, रोड नाही आणि ट्रॅफिक जाम होते. ट्रॅफिक जाम होते, कुठं पण गाड्या लावून जातात आणि मोठे गाड्या आले, माल वाहतूक आलं तर कसं करायचं? तर एक दुसरा तक्रार होते कोर्टापाशी, तर ना एवढी तक्रार होते की लिमिटच्या बाहेर होते, तेडवाई चौकपर्यंत होते. विकास झाला म्हणते, तुम्हाला नाही दिसते विकास. काय विकास? स्मार्ट सिटी आहे तुमची. स्मार्ट सिटीमध्ये कसं राहायला पाहिजे? हे कसं स्मार्ट सिटीमध्ये रंगवण्यासाठी बनवले, काय ते वरचं छत बनवले, त्याला काय उपयोग होणार आहे? त्याचे काय दुकानदार आहे काय त्याच्यामध्ये? आणि जे फुटपाथ केलेले एवढी मोठी केलेले आहे, माणसाला जायला ना एक मोठी ट्रक आली किंवा बस आली त्याला जायला वेळ ना, रस्ता नाही ना त्याला. सोलापूरमध्ये फक्त कसं आहे, जे फुटपाथाने मोठी करून टाकले आणि रोडाच्या आहे ना लहान करून टाकले आणि ट्रॅफिक भयंकर आहे, अलग आणि दुकानदार सगळे रोडावर येतात म्हणजे काय ट्रॅफिक जाम होते. सोलापूर सुरक्षित शहर वाटतं का तुम्हाला? आहे तसं म्हणलं तर आहे. ऑपरेशन घ्यायला पाहिजे, थोडं ऑपरेशन घ्यायला पाहिजे. तुमच्यापुढे 3 ऑप्शन आहेत लोकांपुढे. कुठले तर भाजप आहे, काँग्रेस आहे, अजित पवार, शिंदे सेना असू द्या. ते हे काम करायला पाहिजे. रोडाचं काम आहे, फुटपाथचं आहे, सगळे काम करायला पाहिजे. कुणी पण येऊ द्या, ड्रेनेज आहे आणि लाईटचे खंबे हे सगळं काम करायला पाहिजे. कुठले पण येऊ द्या. माझं काय असं नाही का कुठले पण काम करायला पाहिजे, कुणी पण करायला पाहिजे. असं नाही बाबा ह्यांनी झालं तर काम करायला पाहिजे, त्यांनी झालं. आता तुमच्या मध्यवादीमध्ये आहे ना, नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, रोड अर्धा बनवतात, अर्धा नाही बनवतात. हे काय पद्धत आहे? असं मग मला तर असं वाटतं की तुम्ही अर्धा खाल्ले अर्धा नाही खाल्ले असं वाटतं. हां, मग आम्ही स्वतः ड्रायव्हिंग माल वाहतूक ड्रायव्हिंग करतो. मग अडचण येते सोलापूरला. ठीक आहे, काय नागरिक आहेत बघू. नमस्ते. हो नमस्कार. आता ही सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन लागले, तर काय समस्या आहे त्या सोलापूरकरांच्या हे जाणून घेतो.
समस्या आहे, पाणी येत नाही. एवढं मेट्रो सिटी म्हणतात, मेट्रो सिटीहून प्रत्येक 7 दिवसाला पाणी नाही आहे. रोडाची कन्स्ट्रक्शनची पातळी तेवढी नाही आहे, वीट त्याची. असं सगळं प्रॉब्लेमच आहे ना. मेट्रो सिटी उगा नावाला मेट्रो सिटी आहे फक्त. स्मार्ट सिटी तुमची स्मार्ट हां स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीचं मिनिंगच काय इकडं? सगळे पूर्ण रोड खराब, हे खराब, 7 दिवसाला पाणी. काहीच सामान्य माणसाला का सगळ्यात त्रास होण्यासारखा सगळं कारभार चालू आहे इकडे. आणि तिकडं हातोहात वगैरे बघितले तुम्ही, तिकडे तर लईच बेकार अवस्था आहे तिकडची. तर असं आहे काय बोगस स्मार्ट सिटी फक्त नावाला आहे, पण इम्प्लिमेंटेशन कुठं पण नाही आहे त्याचं. 1,000 कोटी रुपयाचा निधी दिलाय स्मार्ट सिटीला आणि 47 कामं केलीत असं सांगितलं जाते. तर तुम्हाला सांगू का, सहारानगर एवढं मोठं, हातूर वस्तीचं एवढा मोठा ते भाग आहे, त्यामध्ये अजूनसुद्धा 2-2.5 इंची पाणीची पाईपलाईन आहे. तिकडं 8 इंची 6 इंचीसाठी सगळं म्हणतात की 450 कोटी मंजूर झाले, 250 कोटी मंजूर झाले. आजही सुद्धा जे आहे ना, वारंवार तक्रार करून पण तिकडं काही रेझोल्युशन नाही आहे. फक्त बजेट आलं आहे, एवढं आलं आहे, टेंडर आलं आहे, पण काय सगळंच कुठं सगळं पेपरलाच आहे. इम्प्लिमेंटेशन कुठं पण नाही इकडे. तुम्हाला फक्त कागदावर दिसतंय, प्रत्यक्षात काय दिसत नाही. कुठंच नाही. सगळे माणसं त्रासलेले. तुम्ही कोणत्याही एरियाला तुम्ही विचारा इकडं, त्यामध्ये पाण्याची समस्या 7 दिवसामध्ये एकदा पाणी येते. पण आता हे जर सगळं चित्र बदलायचं असेल तर 3 पर्याय तुमच्या पुढे उभं राहतील असं लक्षात. सध्याचं जर चित्र आहे, भाजप एका बाजूला स्वतंत्र लढतंय, महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, उद्धव ठाकरे स्वतंत्र लढतायत आणि अजित पवार आणि शिंदे सेना एकत्र लढतायत. असे 3 तिरंगी लढत होईल असं वाटतंय. हे सगळं जर चित्र बदलायचं असेल तर कोण सक्षम पर्याय वाटते हो तुम्हाला? आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो, कॅन्डिडेट किंवा जे पक्ष आहे तो चांगला पाहिजे, एज्युकेटेड पाहिजे. आणि सामान्य ऑन फील्ड जे आहे त्यामधला तो जर तिकडे जाऊन निवडला, मग त्याला ॲक्च्युअल सामान्य माणसाचा प्रॉब्लेम काय तो कळेल. त्यामध्ये उगा पार्टीमध्ये BJP आली किंवा काँग्रेस आली किंवा हे तो अर्थ वेगळा आहे. पण त्यामध्ये प्रॅक्टिकल माणसांना, सामान्य माणसाचा तिकडं कॅन्डिडेट पाहिजे तिकडे, तेव्हाच ते सगळं रेझोल्युशन भेटलं तुम्हाला. तर तसे कॅन्डिडेट वाटतात का? आता हे सगळं आता उमेदवार विचारताना मुलाखतीला विचारते तुमच्याकडे किती लाख आहेत, 1 कोटी रुपये तुमची खर्चाची तयारी असेल तर तुम्हाला उमेदवार देणार. जर असं केलं तर कुठला सामान्य माणूस? बरोबर, असं होणारच नाही ना. आता काय फक्त ट्रान्सफर चालू आहे, फक्त BJP जे काँग्रेस ते BJP आणि MIM तेवढंच फक्त ट्रान्सफर चालू आहे फक्त त्यामध्ये. मग अशा व्यक्तीकडून काय आपण अपेक्षा करू शकतो का की तिने जाऊन जरी निवडून जरी आले पक्षाच्या ह्याच्यावर, मग सामान्य माणसाचं त्याने रेझोल्युशन देणार आहेत का? तर हे सगळं सवाल आहे पब्लिकचं. आणि सोलापूर एवढे मोठमोठे दिग्गज झालेत, एवढे मोठे मंत्री झालेले आहेत, त्यामध्ये झालेले आहेत, मुख्यमंत्री झाले. डेव्हलपमेंट कुठंच नाही साहेब. फक्त स्मार्ट सिटी एलोकेशन आलं आहे थोडं. आता फक्त पार्क स्टेडियम थोडं जरा ह्याच्यामध्ये झाल्यानंतर तर आता तिची अवस्था तर चांगली झालेली आहे. विमान आता त्याची एक कृपा हे चालू झालेली आहे. बँगलोर मुंबई तर तेवढं चालू झालं आहे ते. बाकी समस्या अजून काय कामं झालेत, काय कामं होणं अपेक्षित आहे? जास्त कामं होणं अपेक्षित आणि आहे. अपेक्षा कोणाकडून आहे? आता काय कोणतं पक्ष येईल त्यामध्ये तर सांगता येणार नाही ना. अंदाज तरी लोकांमध्ये काय चर्चा आहे? नाही, जर BJP जर येत असेल किंवा काँग्रेस जर येत असेल तर ग्राउंड लेवलला तर काम करायला पाहिजे ना. कामच नाही इकडे काय पण. होय, कसं आहे काम चालू इकडं BJPचं? मी इथला आहे दादा. कुठला आहे? कर्नाटक आहे. मग इथं का आलाय? असंच बघायला फिरायला. सोलापूर बघायला आलाय? हो. किती वर्ष वय आहे तू? आत्ता 14. 14 आहे का? हो. ठीक आहे. अजून काय नागरिक आहेत? नमस्ते. सोलापूरकरांच्या समस्या काय आहेत आपल्या? सोलापूरकरांच्या समस्या जास्त करून तर आपल्या सोलापूरमध्ये ट्रॅफिकची परीक्षा आहे, परेशानी आहे. सगळं ट्रॅफिकच आहे पाठीमागं. टोटली ट्रॉफिकच आहे. आता ट्रॅफिकची समस्या अजून दुसरी काय आहे? दुसरे आणखीन तर काय समस्या तशी नाही आहे सोलापुरामध्ये पहिल्यासारखी. हां, आता सध्या व्यवस्थित चालू आहे. आपलं शासन वगैरे पूर्ण व्यवस्थित आहे. आता ह्या वेळेस महानगरपालिकेत काय होईल? BJP, काँग्रेस का अजित पवार आणि शिवसेना एकत्रित? अजित पवार आणि शिवसेना एकत्रित येतील बहुतेक असा अंदाज आहे माझा. एकत्रित, पण सत्ता कोणाची? सत्ता काँग्रेस सत्ता येईल सध्या. काँग्रेसची? तरी पण काँग्रेस येईल अशी अपेक्षा आहे. आता काँग्रेसचे उमेदवार चालले ना BJP मध्ये. आता चाललेत, आता जाणारच आहेत. मग कशी सत्ता यायची काँग्रेस? आता काहीतरी घडामोडी होतील ना त्यामध्ये पण. काय होतील असं वाटतं? तरी आता काँग्रेसमध्ये सध्या काँग्रेसचे कसं थोडं सत्ताधारी नसल्यामुळे ना BJP कडे त्यांनी प्राधान्य केलेलं आहे त्यांचं जास्त करून. मग त्यामुळे BJP मध्ये चाललेत. हां, तरी पण लोक काँग्रेसला कसं निवडून येतील? लोकच राहतील ना खाली. आता खाली तेवढे राहिलेले नाहीत ना मतदार राहतील.
मग काँग्रेससोबत मतदार राहतील मिनिमममध्ये राहतील. आता हे शेवट करू ह्यांच्यावर, शेवट तुमच्यावर करतो. ठीक आहे, थांबूया. सोलापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या रणसंग्रामामध्ये कशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे, लोकांमध्ये नक्की काय चर्चा सुरू आहे आणि लोकांच्या काय समस्या आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. सूर्यासोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, सोलापूर.